हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या हलगर्जीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर एका गर्भवती महिलेला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं होतं। मात्र रुग्णवाहिकेत डिझेल नसल्याचं कारण देत कर्मचाऱ्यांनी अँब्युलन्स सेवा देण्यास नकार दिल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। यामुळे गर्भवती महिलेला तब्बल 2 तास प्राथमिक आरोग्य केंद्रात ताटकळत ठेवण्यात आलं। परिस्थिती गंभीर होत असतानाही वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं अखेर नातेवाईकांनी खासगी रुग्णवाहिकेची व्यवस्था करून महिलेला हिंगोली जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं। मात्र उपचारादरम्यान नवजात बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेमुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। काय केलं, प्रायव्हेट गाडी केली आणि प्रायव्हेट गाडी करून याला हिंगोलीला आणलं तर इथले सिस्टर काय म्हणल्या, बापा जरा लवकर आणलं असलं तर आपण तिने जेवण खावण केलं नव्हतं, लवकर आणलं असलं तर बाळ वाचत होतं। बाळाचं आपण सिजर करून काढून घेत होते तर सिजरला लेट झालं। मग ॲम्ब्युलन्समुळे सिजरला लेट झालं। ॲम्ब्युलन्सवाले म्हणले काय, ती बाई म्हणली डिझेलमुळं आणि ॲम्ब्युलन्समुळे लेट झालं तर माझा बाळ आता मेलं, माझ्या मुलीचं बाळ मेलं। दरम्यान या घटनेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी संताप व्यक्त केलाय। महाराष्ट्रामध्ये कुठेही इंधन तुटवडा नाही असा गाजावाजा करणाऱ्या सरकारचं काल भांडाफोड झालेला आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये एका मातेला फक्त रुग्णवाहिकेमध्ये डिझेल नाही म्हणून तिला रुग्णवाहिका नाकारण्यात आली आणि प्रसूतीसाठी तिला 2 तास वाट बघावी लागली आणि तिला जेव्हा ती रुग्णवाहिका प्रायव्हेट रुग्णवाहिकेमधून जेव्हा तिला ट्रीटमेंट घेण्यासाठी ती दवाखान्यापर्यंत पोहोचली तोपर्यंत तिने तिचं बाळ दगावलं होतं। माझी सरकारला या निमित्ताने विचारणा आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं दोषी कोण आहे? तुमची आरोग्य व्यवस्था दोषी आहे, तुमच्या तिथल्या प्रशासक जबाबदार आहे का तुम्ही स्वतः जबाबदार आहेत?